ठिकाणी अभिवादन करतो आणि आजच्या या जयंतीच्या निमित्तानं विचार मंचावरती फुले मंचावरती उपस्थित असणारे ज्यांनी या देशाला 31 मे तारखेची खरी ओळख करून दिली असे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेब ज्यांचा आपण आज सत्कार करतोय, त्यांची पंचायत राज्य समितीवरती निवड झाली असे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेबजी देशमुख, ज्यांचा दुसरा आपण सत्कार आता केला ते माझ्या सहकार्याने या जिल्ह्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, ज्यांनी 50 दिवस चौंडी ते दिल्ली अशी ही स्वराज महारॅली नेली असे अनिलदादा शेंडगे या गावचे सरपंच आदरणीय बडगर साहेब आणि उपस्थित विचार मंचावरतील सर्वांची माफी मागून समोर उपस्थित सर्व तरुण बांधवांनो, आता जसं अनिलदादांनी सांगितलं तसं आम्हाला जयंती करायचं माहित नव्हतं म्हणून आमच्या जयंती होत नव्हती, पण एक महादेव जानकरांचा जन्म झाला आणि 31 मे तारखेची ओळख पटली आणि या देशामध्ये या राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची आम्ही जयंतीला सुरुवात केली। जानकर साहेब, तुम्ही 96 ला जयंती केली इतकंच नाही तर आमच्यामध्ये स्वाभिमान हरपलेल्या समाजाच्या बांधावरती जाऊन आमच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करण्याचं काम देखील तुम्ही केलं असं का म्हणावं लागेल डॉक्टर साहेब, कारण आजपर्यंत आम्हाला जानकर साहेबांनी ज्यावेळेला 1997 जो फोटो प्रदर्शित केला तो फोटो होता घोड्यावरती अहिल्यादेवी स्वार होत्या, जो पुतळा आहे तसा, फक्त आम्हाला माहित होतं हातामध्ये पिंड आहे, त्या महादेवाला मानत होत्या, पण त्या मातेनं घोड्यावर बसून राज्यकारभार देखील केला। हा इतिहास महादेव जानकरांनी आम्हाला फोटोच्या माध्यमातून आमच्या समोर आणला, म्हणून जानकर साहेब आम्ही तुमच्या सगळ्यांचे ऋणी आहोत, कारण आमच्या स्वाभिमान हरपलेल्या समाजाचा स्वाभिमान निर्माण करत असताना आमचा इतिहास आम्हाला माहिती करून दिला। या म्हणजे आपण आपल्या कुटुंबामध्ये म्हणतो आपल्या समोर अनेक दुःख आहेत, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारखं दुःख आपण कधीच झेललं नसेल। अरे त्या मातेनं स्वतःचे सासरा, स्वतःची मुलगी, स्वतःचा जावई, स्वतःचा पती डोळ्यासमोर जाताना पाहिलं तरी देखील न घाबरता जिने राज्यकारभार केला, राज्यकारभार करत असताना कधी एका धर्मासाठी एका जातीसाठी राज्यकारभार केला नाही, इंदोरचं राज्य चालवत होते पण देशाला अभिप्रेत असणारं लोककल्याणकारी राज्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं। एका धर्मामध्ये फक्त मंदिरच बांधली हा इतिहास नाही, तिने मस्जिदाचा सुद्धा जीर्णोद्धार केलाय, चर्चचा सुद्धा जीर्णोद्धार केलाय आणि त्याचबरोबर गुरुद्वारांचा जीर्णोद्धार केलाय। त्यामुळे त्या धर्मरक्षका किंवा धर्म रागिनी किंवा धर्मवीर म्हणून एका धर्मामध्ये गुंतू नका, ते आमच्यासाठी पुण्यश्लोक होत्या आणि त्या खऱ्या अर्थानं तो पुण्यश्लोक किताब हा अहिल्यादेवींच्या इतिहासाचा गौरव करणार आहे। त्यामुळे बांधवांनो, तरुणांनो, आपण जागे व्हा, तुम्ही सुशिक्षित आहात, येणाऱ्या पिढींना आपण समजलं पाहिजे, त्यामुळे आपण आपला इतिहास, खरा इतिहास अभ्यास केला पाहिजे आणि त्या इतिहासाच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे। इतकं सांगतो, इतिहासावर बोलण्यासारखं आहे, परंतु इथं आमदार साहेबांचा सन्मान होतोय, अनिलदादांचा सन्मान होतोय। आमदार साहेब, खऱ्या अर्थानं ही कार्यकर्ते तुमच्या पाठीमागं आमदार व्हावे म्हणून कार्यकर्ते खंबीर ताकदीनं उभे होते आणि नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करतील, पण 45 दिवस घर सोडून एखादा कार्यकर्ता कधीच म्हणजे सोपं नाही। त्या माणसानं हा विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीच्या तख्तापर्यंत नेण्याचं काम अनिल शेंडगेंसारख्या या गावातल्या तरुणांना केलंय। विशेषतः मला आनंद याचा झाला, जानकर साहेब कुठे जयंतीला येत नाहीत, मला जसं येणाऱ्या 10 वर्षात मी अनुभवलंय, जानकर साहेब एकमेव दिल्लीची जयंती, मुंबईची जयंती, ज्यावेळेला चौंडी जयंती होती, चौंडीची जयंती सोडून कुठे जानकर साहेब पाहायला मिळाले नाहीत, पण शिरभाविकांनो अनिल शेंडगेंचे आपण आभार मानू, त्यांना शिरभावी देण्यासाठी जानकर साहेबांना देखील तुम्ही भाग पाडलं, म्हणून जानकर साहेबांचे आभार मानतो आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या मंडळींच्या पाठीमागे आपण ताकदीने उभं राहू आणि आपण सगळ्यांनी मिळून आम्हाला बोलण्याची संधी दिलीत, मोठ्या प्रमाणात हा विचार आपण घेऊन जाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराचं खऱ्या अर्थानं राज्य या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये यावं। हा देश पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या माध्यमातून अहिल्यामय देश झालाय, निश्चित त्यांच्या विचाराचं राज्य देखील या देशामध्ये यावं, एवढी जयंतीच्या निमित्तानं इच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय भारत, जय मल्हार।